ती आरशासमोर उभी होती. आरशात तिचा मादक चेहरा, गुलाबी ओठ, सोनेरी केस आणि कामुक डोळे दिसत होते. पुरुषाला आव्हान देणाऱ्या नजरेत गर्व दिसत होता. ती होती अबिगेल व्हाईट. लोक तिला फेक बार्बी म्हणून ओळखतात. अबिगेल अवघी 24 वर्षाची आहे. कवळ्या वयातच तिला आपल्या शरीराची किंमत समजली होती. पृष्ठ उरोस, बारीक कंबर आणि गोल गरगरीत नितंबाचा घेर अनेक पुरुषांची नजर खेचतो हे तिने ओळखले होते. सोशल मीडियाच्या जगात तिचे शरीर हेच लोकप्रिय होण्याचे साधन बनले. ती तिच्या शरीराचे प्रदर्शन घडेल असे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करू लागली. तिला जवळपास 5 लाख फॉलोअर्स आहेत आणि जवळपास 800 व्हिडिओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तिचे व्हिडिओ लाखो लोक पाहतात आणि कामुक कमेंट करतात. मनातील वासना दाखवून देतात. हे लक्षात आल्यानंतर एका ॲडल्ट वेबसाईटने तिला ऑफर दिली. या वेबसाईटसाठी कामुक नग्न आणि अर्धनग्न फोटो व्हिडिओ तिने द्यायचे आणि त्या बदल्यात तिला मजबूत मानधन मिळणार होते. तिने लगेचच होकार दिला. जिम लावून ती शरीरपृष्ठ आणि कमनीय करण्यासाठी घाम गाळू लागली. आता तिचे स्तन मोठे होऊ असले तरी गोलाकार आणि टणक दिसू लागले. नितंबाच्या गोलैनाने कठीणता आली होती. मजबूत मादक देह संपत्ता पाहणाऱ्यांच्या मनात वासना जागी करू लागली. तिच्या चाहत्यांची संख्या वाढत गेली. वर्षाला 50,000 पाऊंड कमवणाऱ्या अबिगेलची कमाई आता कोट्यवधीच्या रकमेत गेली होती. तिला तिच्या रूपाचा आणि पुरुष तिच्या दर्शनासाठी आसुसलेले असतात याचा गर्व होता. ती आपल्याच मस्तीत जगू लागली होती. तिला स्वतःच्या घराचा देखील विसर पडला होता. अबिगेल अत्यंत कामुक दिसत होती. तिला भोगण्याची इच्छा अनेक पुरुषांच्या मनात होती. तिच्याकडे पुरुष भुकेलेल्या नजरेने पाहत होते, पण ते शरीर भोगण्याची संधी मिळाली. ती ब्रॅडली लुईस. ब्रॅडली लुईस एक सर्वसामान्य नोकरी करणारा तरुण होता, परंतु देखण्यावर रुबाबदार ब्रॅडलीवर ती भाळली होती. त्याच्यावर अबिगेल सारखी ललना भाळली होती. तसा तो तिचा चाहता झाला होता, पण तिने त्याला बॉयफ्रेंड बनवले, नंतर त्याला पती बनवले. आता तो तिच्या त्या रूपाचा मालकच झाला होता. जे शरीर इतर पुरुष स्वप्नात पाहत होते ते आता ब्रॅडलीच्या मिठीत होते. तो तिच्यासाठी पागल झाला आणि तिच्या सोबत राहू लागला. आता तो तिला पूर्ण नग्न अवस्थेत भोगू लागला. कवळ्या देहाचा तो मनसोक्त भोग घेऊ लागला. ती त्याच्यावर प्रेम करत होती, त्यामुळे ती त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करत होती. या जोडीला आता 3 मुले झाली होती. एकांतात ती फक्त त्याची असली तरी बाहेर परिस्थिती वेगळी होती. सोशल मीडियावर तिचे रूप, तिचे फोटो लोकांचे लक्ष वेधून घेणे हेच तिचे अस्तित्व झाले होते. अनेक पुरुष तिच्या शरीराकडे वासनेच्या नजरेने बघतात आणि तिला भोगण्याचे स्वप्न पाहतात हे ब्रॅडली जाणून होता. त्यामुळे तो तिला हे सगळं बंद करण्यास सांगत होता. तिला मात्र मिळणारा पैसा आणि प्रसिद्धी सोडायची अजिबात इच्छा नव्हती. तो म्हणायचा, तू मला गमावत चालली आहेस. हे सगळं तू माझ्यासाठी नाही तर लोकांसाठी करते. तेव्हा ती रागानं म्हणायची, माझं आयुष्य माझं आहे, तुला कळत नाही प्रसिद्धी म्हणजे काय. रात्री तिचे ते मदमस्त शरीर तिने खुले केली की उत्तेजना येण्याआधी त्याला तिचा राग येऊ लागला. हे शरीर दिवसभर लाखो लोकांनी बघितले आहे, कामुकतेने निहाळले आहे असे त्याला वाटायचे. त्यामुळे तो चिडायचा. हे रोजचेच झाले होते. त्या रात्री दोघं पुन्हा भांडले. त्यानंतर ते दोघे द डक अँड डॉन इन पब मध्ये गेले. लोक हसत खिदळत होते, पण त्यांच्या टेबलावर मात्र शांततेचं ओझं होतं. तू सतत फोन मध्ये असते, फोटो काढतेस, लोकांशी बोलतेस. ब्रॅडलीने पुन्हा मुद्द्याला हात घातला. ती बिअरचा प्याला उचलून म्हणाली, हे माझं काम आहे, तुला अभिमान वाटायला हवा. काम की नशा, त्यांनी विचारलं. त्याच्या बोलण्याचा रोग तिला समजला. ती भडकली, तू माझ्यावर आता विश्वास ठेवत नाही. मी थकलोय अब्स. मला वाटतं आपण वेगळं झालेलं बरं. हे नातं आता वाचणार नाही. त्यानं मनातला निर्णय सांगून टाकला. त्याचे शब्द हे थंड होते, जणू तीक्ष्ण बर्फाचे तुकडे जे तिच्या काळजात घुसणारे होते. अबिगेल काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहिली. तिच्या डोळ्यात आग उसळत होती. ती उठली, बॅग उचलली आणि पब मधून बाहेर पडली. ब्रॅडली थोडा वेळ थांबला आणि मग तिच्या पाठोपाठ निघाला. सीसीटीव्ही मध्ये ते दोघे पाठोपाठ जाताना दिसले होते. तो घरी परतला तेव्हा घरात शांतता होती. ती स्वयंपाक घरात गेली. तिचे हात थरथरत होते. ब्रॅडली मागून आला, तिला समजावत म्हणाला, अब्स आता पुरे, झोपूया. ती वळली. तिच्या डोळ्यात राग, ओठातून अस्पष्ट आवाज, तू मला सोडणार आहेस. त्याने स्पष्ट केले, हो, हे नातं आता संपलं आहे. क्षणभर ती निशब्द उभी राहिली. मग हळूच ड्रावर उघडला. 12 इंचाचा स्वयंपाक घरात वापरला जाणारा चाकू तिच्या हातात चमकला. तिच्या हालचाली भीतीदायक झाल्या होत्या. तो मनातून हादरला, अब्स
ठेव तो खाली. ती ओरडली, तू मला सोडणार आहेस, माझ्याशिवाय जगणार. अप्स, शांत हो. तो समजुतीने घेत होता. नाही, तू माझ्याशिवाय कुणाचाच नाही असे ओरडत तिने हात उचलला आणि दुसऱ्या क्षणी चाकू त्याच्या छातीत घुसवला. रक्ताचा फवारा तिच्या चेहऱ्यावर उडाला. ती थिजली, जणू काळच थांबला. तिला स्वतःच्या श्वासाचा आवाजही ऐकू येईना. क्षणभरानं ती भानावर आली. ब्रँडली जमिनीवर कोसळला होता. ओ माय गॉड, मी काय केलं? ती किंचाळली. हात थरथरत होते. तिने चाकू बाजूला फेकला आणि फोन उचलला. हेल्पलाईनला कॉल केला. कृपया लवकर या, माझ्या बॉयफ्रेंडने स्वतःला चाकू मारला आहे. आवाजात भीती होती, पण त्यात एक खोटं मिसळलेलं होतं. अँब्युलन्स आली, पोलीस आले. तिने सांगितलं की त्याने स्वतः चाकू भोगसून घेतला. सारे सोपस्कर उरकून पोलिसांनी चौकशी सुरू केली. तेव्हा शेजारीने सांगितलं, आम्ही भांडण ऐकलं. ती ओरडत होती, तू माझ्याशिवाय मरशील. फॉरेन्सिक टीमने सगळं तपासलं. चाकूच्या वाराचा कोण ताकद, अंतर सगळं सांगत होतं की हा वार आत्महत्येचा नव्हता. तो होता एका रागाच्या झटक्यात केलेला हल्ला. अबिगेलनं पहिल्यांदा कबूल केलं की तिचं कारण होती, पण म्हणाली, मला त्याला फक्त घाबरवायचं ठरवलं होतं, त्याला मारायचं नव्हतं. पण कोर्टात सगळं बदललं. तिचे मेसेज, तिचे स्टेटस, तिचे फोटो सगळं सांगत होतं की ती हळूहळू स्वतःचं आयुष्य आणि प्रेम दोन्ही गमावत चालली होती. न्यायालयात ती उभी राहिली. पांढरा शर्ट, लाल ओठ, चेहऱ्यावर पश्चातापाचा एकही भाव नव्हता. ती म्हणाली, मी त्याच्यावर प्रेम केलं, पण मला राग आला. तो मला सोडून जाणार होता. मला काय करायचं हे समजलं नाही. ब्रँडलीच्या आईने रडत सांगितलं, माझ्या मुलाने तिच्यावर विश्वास ठेवला. त्यांचं प्रेम तिच्या हातात संपलं. न्यायाधीश पीटर फ्रेझर यांनी शांतपणे निर्णय दिला, तू तुझ्या 3 मुलांना वडिलांशिवाय वाढवशील, पण त्याहून भयंकर म्हणजे त्यांच्या मनात कायम असेल की त्यांच्या आईनं त्यांच्या वडिलांचा खून केला. अबिगेलला आयुष्यभराची शिक्षा ठोठवण्यात आली. किमान 18 वर्षे तुरुंगास ती मागे वळून पाहत होती. डोळ्यात एकच प्रश्न होता, आता माझ्या आयुष्याचं काय? तुरुंगात गेल्यावरही तिचं नाट्य थांबलं नाही. HMP इस्टवूड पार्क या तुरुंगात बंदिस्त झाल्यावर काही महिन्यात ती पुन्हा चर्चेत आली. तिने तुरुंगातील प्रशासनाला एक पत्र लिहिलं, पुरुष कैद्यांना त्यांच्या जोडीदारांना रात्री भेटायला मिळतं, पण महिलांना नाही. हे अन्यायकारक आहे. आमच्याही गरजा आहेत. आम्हालाही आमच्या पुरुषांसोबत राहता आलं पाहिजे. हे वाचून इंग्लंडभर संताप उसळला. लोक म्हणाले, खून करणारी बार्बी आता शरीर सुखाची मागणी करते, पण ती पुन्हा म्हणते की मी अजूनही माणूस आहे, मला भावना आहेत. तिच्या सेलमधील आरशात ती दररोज स्वतःकडे पाहते. तोच चेहरा, तीच लिपस्टिक, पण डोळ्यात आता रिकामेपणा आहे. ती स्वतःशी म्हणते, मी त्याच्यावर प्रेम केलं, पण त्याला माझ्याशिवाय जगू दिलं नाही. ती सुटेल तेव्हा 40च्या उंबरठ्यावर असेल. तिची मुलं मोठी होतील, पण त्यांच्या मनात कायम एक पोकळी राहील. आपली आई म्हणजे ती, जिने प्रेमाच्या नावाखाली आपल्या वडिलांचा जीव घेतला. ब्रँडलीच्या धडग्यावर लिहिलं आहे की लव्ह विथ ट्रूथ, शी किल विथ पॅशन. अर्थात त्याने खरं प्रेम केलं, पण तिने त्याचं आयुष्य संपवलं. ही कहाणी फक्त एका स्त्रीची नाही, तर त्या प्रत्येक नातेची आहे, जिथे प्रेमाचं रूप हळूहळू मालकी, मत्सर आणि वेडेपणात बदलतं. अबिगेलचं सौंदर्य तिला प्रसिद्धी देऊन गेलं, पण तिचं प्रेम तिने तिच्याच हाताने संपवलं. धन्यवाद मित्रांनो, अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला युट्यूब चॅनल क्राईम कट्टाला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.